मतं कमी झालेली आहेत. हे जे घुसखोर बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत किंवा अन्य काही घुसखोर आहेत, हे मतदार यादीत येणं हे आपल्या लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहे. आणि म्हणून अशी सर्व मतदार जे चुकीच्या पद्धतीनं मतदार यादीमध्ये घुसडलेले आहेत, तर ते दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. मतदार याद्यांचं शुद्धीकरण झालं पाहिजे. मतदार याद्यामध्ये दुबार मतदार, मयत मतदार, स्थलांतरित मतदार आणि बोगस मतदार जे घुसखोर आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये घुसलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या लोकांचा गैरवापर करून आधार कार्ड काढणं, मतदार यादीमध्ये नाव लावणं आणि अशा पद्धतीचे जे चुकीच्या पद्धतीनं मतदार यादीमध्ये घुसलेले आहेत त्यांना दूर करण्यासाठी अत्यंत चांगलं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हातात घेतलेलं आहे. आज प्रशिक्षण आहे, तर सर्व कार्यकर्त्यांना याच्याविषयीची सविस्तर माहिती व्हावी असा प्रयत्न भाजपचा आहे. नाही, ही परिस्थिती खरी आहे. काय काय राज्यामध्ये आता या मतदार याद्या शुद्ध झालेल्या आहेत आणि लाखांच्या पटीमध्ये मतं कमी झालेली आहेत. हे जे घुसखोर बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत किंवा अन्य काही घुसखोर आहेत, हे मतदार यादीत येणं हे आपल्या लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहे. आणि म्हणून अशी सर्व मतदार जे चुकीच्या पद्धतीनं मतदार यादीमध्ये घुसडलेले आहेत, तर ते दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. मयत मतदार 30-30 वर्ष तीच नाव यादीमध्ये आहेत किंवा दुबार मतदार, काही बाहेरच्या राज्यात पण मतदार आहे, परत इथं पण मतदान आहे, इथं मतदान करतात, परत बाहेर जातात. तर असे जे सगळे दुबार, मयत, स्थलांतरित लोक आहेत, 20-20, 30-30 वर्ष त्या पत्त्यावर नाहीत, परंतु बरोबर मतदानाच्या दिवशी कोणीतरी आधार कार्ड बोगस तयार करून तिथं मतदान करायला येतो. कोणी ओळखीचा पण नसतो. बूथवर बसलेल्या त्या एजंटला पण माहित नसतं हा कोण आहे. महिलाच्या बाबतीत तर चर्चाच करता येत नाही की त्यांनी बघितलेलं नसतंय. त्यामुळे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं मतदान होतंय. तर हे जे सगळं मतदार याद्यांचं शुद्धीकरण सुरू आहे, हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र काम हातामध्ये घेतलंय.